ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि पहिल्या षटक कोणावर विश्वास दाखवला जाईल हे बघायचंय. पहिल्या षटकामध्ये रबर बॉल ज्या खेळाडूने गाजवलं आशिष शेवाळे, मेन इन ब्ल्यू. VSS सनबोर म्हणजे एका बाजूला स्वतः आयोजक आहे, दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी टीम. ह्या मॅचला मजा येईल कारण मेन इन येल्लो दोन्ही टीम आहेत. चिंती संघाचा येलो कलर कदाचित फेवरेट असावा कारण या संघाने पाठच्या 2 हंगामामध्ये हाच कलर परिधान केला होता. त्यामुळे ही मॅच देखील पाहणं खूप मजेशीर असेल. चला थोडंसं स्पीडअप करूया मित्रांनो. बाबूराव पाटील यावर्षी पावसाळी रबर बॉल क्रिकेट चांगलं गाजवले. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल उद्या टेनिस बॉल चालू होईल का. आणि यस, निश्चितच चालू होईल कारण आयोजकांनी प्रचंड मेहनत करून खेळपट्टी देखील कव्हर केली आहे यासाठी की उद्या टेनिस बॉलची सामने आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला होते सुरुवात. प्लेस द कॉल. पहिला चेंडू. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आपटी बार. व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 पर ओव्हरचा देखील इशारा केला जातोय स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून. आणि अशी शेवाळी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिला चेंडू तुम्हाला गुडलेनला टाकणं कुठेतरी गरजेचं आहे परंतु तसं होत नाहीये. व्हाईट बॉल. हा चांगला चेंडू आहे. बॅटची कडा. वॉड कॅच. स्वतः कर्णधार आहेत परेश यादव आणि या मॅचची गोल्डन विकेट प्राप्त केली आहे. 0 झेलबाद. गोल्डन. या मॅच मध्ये ज्या प्रकारे आशिष शेवाळे यांनी सुरुवात करून दिली आहे जसा खंडोबाचा भंडाराचा कलर असतो त्या प्रकारे टीम VSS सनबूर या टीमच्या जर्सीचा कलर आहे आणि हा भंडारा उधळला जाईल का. प्रवीण नेवगे. पहा हे खेळाडू असे असतात ना की आपल्या गावाच्या टीमसाठी कसे खेळतात, किती मेहनत करतात. कोणी जॉबवरून येतं, कोणी आपल्या नोकरीवरून येतं, कोणी व्यवसाय सांभाळत असताना. आणि हा धावपळ कशासाठी असते, फक्त गावाच्या क्रिकेटसाठी असते. हे ग्रामीण क्रिकेटसाठी. ज्यावेळेला तुम्ही प्रोफेशनल व्यावसायिक क्रिकेट खेळता त्यावेळेला पैसे मिळतात चांगले, त्यावेळेला तुम्हाला तेवढी साधनं असतात, परंतु ग्रामीण खेळाडूंना एवढं काही मिळत नसतं. त्यामुळे सो खर्चाने एवढी सगळी मेहनत ते घेत असतात, ते फक्त आणि फक्त गावाच्या नावासाठी. आणि टीम VSS सनबूर संघाचा टॅगलाईन आहे, ना स्वतःसाठी ना पैशासाठी आम्ही खेळतो, ते फक्त आणि फक्त गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी. अक्षय शेठ महात्रे एन्जॉय करत असताना आपला नाश्ता ब्रेकफास्ट. प्रवीण नेवगे इनेट नंबर 3. पहिला चेंडू प्रवीण नेवगे यांच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेगला फेकून दिलाय. जणू काही ते डगआउट मधून सेट होऊन आले होते. व्हॉट अ स्ट्रोक. षटकार. ओळखले जातात. सलगचा दुसरा मारण्याचा प्रयत्न. झेलची संधी असेल. चेंडू हवेमध्ये. झेल पकडला जातोय
रोहन यांनी डिप्लाय झेल आणि पहा जल्लोष, मोठा विकेट या षटकामध्ये दुसरा प्राप्त केलाय गोलंदाज आशिष शेवाळे यांनी. दुसरा धक्का नवलाई जिंतीला. विकेट्स प्राप्त केलेत. इनट नंबर 4 सोमा. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट, म्हणजे 3 चेंडू मध्ये 7 धावा. सोमा यांनी पहिला चेंडू हवेत खेळलाय. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑन चेंडूचा अंदाज घेत असताना टॉसचा बॉसला मानवंदना देणारा विजयदादा सूर्यवंशी डॅशिंग मालक यांना थँक्यू बोलणारा षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 13 धावा. चांगला फटका सोमा यांचा पहिल्या चेंडूवर. हा देखील गुड लेंथला चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अपील मध्ये प्रचंड उत्साह, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव पहिल्या षटकाची होते. सांगता 2 षटकार आले, 2 विकेट देखील प्राप्त केले आशिष शेवाळे यांनी. आणि या पहिल्या पंचम मध्ये टीमची धावसंख्या नवलाई स्फोट जिंती 2 गडी बाद 13. अद्वैत देखील मॅचचा आनंद घेत असताना समोर संतोष डिसले हार्ड हिटर बॅटर. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, इथे मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय. 22 स्वरूपात 1 धाव. असे चेंडू पकडावे लागतील कारण स्वतः कर्णधार यष्टांच्या मागे परेश जाधव आहेत आणि या चुका आणि या धावा तुम्हाला रोखायच्या आहेत कारण नवलाई जिंती एक चांगला संघ आहे. 2 महत्वाचे गडी बाद केलेत आशिष शेवाळे यांनी पहिल्या षटकामध्ये, परंतु इथे मात्र या अशा धावा तुम्हाला रोखाव्या लागतील निश्चितपणे. हा चांगला चेंडू आणि बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅट जरूर वेगाने फिरवली परंतु चेंडू काहीसा कमी गतीने आलाय आणि रबर बॉलचा अंदाज घेणं तेवढंच सोपं नसतं कारण टेनिस बॉलची स्पर्धा आहे परंतु पावसामध्ये आपण रबर बॉल खेळवली जाते. पहा एक अप्रतिम चेंडू, जणू काही सरप्राईज करून गेलाय, चकित करणारा चेंडू संतोष डिसले यांना. 1 धाव मात्र प्राप्त होईल. संतोष डिसले यांचं खातं उघडलं जाते. इंजरीमुळे ते देखील क्रिकेट पासून दूर होते परंतु एका मोठ्या कालखंडानंतर कमबॅक केलंय. सोपं नसेल धावा करणं परंतु त्यांच्याकडे अनुभव प्रचंड मोठा आहे. कॅप्टन आहेत. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. लेग बाय स्वरूपात 1 धाव प्राप्त केली जाते. स्ट्राइक लोडेड करत असताना संतोष डिसले सोमा एक सिंगल धाव जोडली जाते. धावा यायला पाहिजेत मग त्या कशा येऊ द्यात कारण भाऊराव पाटील प्रवीण नेवगे बाद झाल्यानंतर मात्र संघ कुठेतरी संकटात आहे आणि सोमा त्यांनी एक षटकार ठोकलाय म्हणजे त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय, ऑन साइडला फक्त चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगॉनला फेकी खरा परंतु बॅकअप आहे त्यामुळे दुसरी धाव प्राप्त होणार नाहीये.
एक सिंगल धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या धावफलकावर एका सिंगलच्या मदतीने 17. विठ्ठलवाडीवाला सनबूरचा मलिंगा कावळे आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय. ही खासियत आहे, ही ओळख आहे का मला सनबूरचा मलिंगा म्हटलं जातं, कारण साइड आर्म ऍक्शन, शॉर्ट रनअप आणि त्या रनअप मधून चांगली गोलंदाजी. एक यशस्वी उद्योजक म्हणून देखील त्यांची ओळख आहे. ड्राईव्ह केलाय. बॉर्डरमॅनचा चांगला वापर करत असताना सोमा एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा ऑर्डर स्ट्रोक, 6 धावा, षटकार. (23 रन्स ऑन बोर्ड. बुंदात टाकलेला चेंडू परफेक्ट यॉर्कर, काठी काढली आहे. 3 फळा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. फलकावर 23 रन्स ऑन बोर्ड. न्यू बॅटर सूरज डिसले क्रमांक 5 वर आलेत. चांगली गोलंदाजी राहुल जाधव. हा देखील फुललेंचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, योग्य प्रकारचा चेंडू, डॉट बॉल. संघाने तुमच्यावर विश्वास दाखवलाय. तुमचं कर्तव्य असतं की तुम्ही सर्वोत्तम कामगिरी द्या. बॅटिंग करा, बॉलिंग करा, तुम्हाला तुमचे या बेस्ट द्यायचे असतात. हा देखील फुललेंचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय, धाव प्राप्त होत नाहीये. चांगली गोलंदाजी सनबूरचा मलिंगा कावळ्याची. षटक क्रमांक समाप्त होत आहे. 3. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावती आहे. 3 गडी बाद 23. डीजे चेतन अंतिम पंचमसाठी जय यांना आमंत्रित केले. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर संतोष डिसले, एक हार्ड हिटर बॅटर. पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र पाय हल्ले नाहीयेत, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचा फायदा मात्र टीम VSS सनबूरच्या गोलंदाजांनी चांगला घेतलाय. आशिष शेवाळे असतील, बॉस असतील, राहुल जाधव असतील, आता जय, प्रत्येकाने चांगली गोलंदाजी केली आहे आणि त्याचा फायदा झाला टीमला. अवघ्या 23 धावा धाव फलकावर.
हा देखील चेंडू आडवा पाडणे खेळायचा प्रयत्न, यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये 22 स्वरूपात एक धाव प्राप्त होते. धावा मात्र आल्या नाहीयेत जेवढ्या पाहिजे होत्या तेवढ्या, आणि संघर्ष करते टीम नवलाई जिंती. एका बाजूला नवलाईच्या नावाने खेळणारा जिंती गावचा संघ, दुसऱ्या बाजूला विठ्ठले देवीच्या नावाने खेळणारा VSS सनबूर हा संघ. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय जरूर, टायमिंग झालं नाहीये. एक धाव प्राप्त होईल. परेश जाधव चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली केली परंतु जय यांना चेंडू पकडता आला नाहीये. आणि एवढी घाई करायची खरंच गरज होती का? कारण चेंडू तुमच्या हातामध्ये आहे. दुसरी धावेचा कोणताही मानस नव्हता. चेंडू फेकला, चेंडू हातातून निसटला, त्याचा फायदा घेतलाय. 2 धावा प्राप्त होत आहेत. 2 धावा इथे मात्र टीमच्या धावसंख्येमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 26. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, यष्टीरक्षक देखील चुकी करतोय आणि त्याचा फायदा मात्र नवलाई जिंतीला बसेल. 22 स्वरूपात एक धाव प्राप्त केले. दुहेरीचा प्रयत्न इथे होईल. संतोष डिसले यांच्याकडे स्ट्राईक तर राहील परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज सूरज धावबाद. टीमची धावसंख्या 27. न्यू बॅटर विक्रम आलेत. बापूराव पाटील, प्रवीण नेवगे हे जे बाद झाले ना, तिथून मात्र मॅचला जो धावसंख्येचा जो आलेख होता ना तो कुठेतरी मंदावला. कारण रबर बॉल थोडासा टेनिस बॉलच्या तुलनेने हलका असतो, चांगला बाउन्स असतो, ऍडजस्ट करणं थोडंसं कठीण. 1 to go. शेवटचा चेंडू देखील क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा इथे देखील संपर्क होत नाहीये. एका धाव प्राप्त होईल. 21 स्वरूपात टीमची धावसंख्या 29. 29 धावांचं लक्ष विजयासाठी टीम VSS सनबूर. अनिकेत शेजवळ अँड कंपनी KPL ची ही संपूर्ण फौज आहे आणि ही फौज जिकडे जाईल तिकडे एकत्र असते. अमोल दादा सुपोळे साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. पप्या या, आपल्याला मुख्य व्यासपीठावर आमंत्रण आहे. पप्या आला म्हणजे इथे काहीतरी आता वेगळं घडेल. अमोल दादा सुपुकडे, मान्सून ब्लास्ट पश्चिम महाराष्ट्राचा तो अजून डान्स तुमचा पब्लिक विसरली नाहीये आणि ते रील व्हायरल झाले खूप.
आणि काय नसावी, कारण अशी क्रिकेटवेळी व्यक्तिमत्व पाहिजेत. आज पाटण तालुका फक्त क्रिकेटमध्ये नाही तर अशा प्रेक्षकांमुळे, अशा चाहत्यांमुळे देखील वेगळ्या उंचीवर गेलाय. आज नाशिकवरून पप्या आलाय. या संपूर्ण KPLची यशस्वी आयोजक कुटरे प्रीमियर लीग सातत्याने आपण पाहतो की गावाला कुटरे या पंचक्रोशीमध्ये होते. टीमची धावसंख्येचा विचार केला तर 29 करायचा आहे पाठलाग. एकोणतीसचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. शिवा जाधव बॉस आणि त्यांच्या साथीला आहेत राहुल जाधव. मॅचला मजा येईल कारण नवलाई जिंतीकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. पहिलं षटक या वर्षीचा पावसाळी रबर बॉलचा हंगाम गाजवणारा सोमा, जिंत एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची ओळख आहे. समोर शिवाजादव बॉस, एक हार्ड हिटर बॅटर. टेनिस बॉल असू द्या, रबर बॉल असू द्या, सातत्याने विस्फोटक खेळासाठी जाणले जाणारे बॅटर शिवाजादव बॉस सामन्याला होते. सुरुवात दुसऱ्या डावाचा खेळ होतोय. प्रारंभ पहिला चेंडू. पहिला चेंडू हाफ टक्राचा प्रयत्न, दिशा खराब आहे. डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. सोमनाथ अनुते म्हणजे सोमा, एक अनोखी ऍक्शन त्यांची आणि ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी शैली आहे ना, खेळपट्टीला चेंडू हिट करतात. कारण टेनिस बॉलच्या तुलनेने रबर बॉल थोडासा हलका आहे आणि रबर बॉलला त्यांना माहित आहे की चेंडू खेळपट्टीवर किती आपटायचा. आणि या वर्षीचा पावसाळी हंगाम गाजवला या गोलंदाजाने. हा पहा पुन्हा एकदा आपटी बार करण्याचा प्रयत्न. व्हाईट +1, 2 अवांतर धावात म्हणजेच काय तर एकही चेंडू झाला नाहीये. धावसंख्या धाव फलकावर 3. 29 पाठलाग करते टीम. स्वतः आयोजक VSS सनबूर म्हणजे विठ्ठलाई शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. दुसऱ्या बाजूला टीम प्रतिस्पर्धी. एक संघ आपल्याच आयोजनामध्ये खेळतोय. आपल्या गावच्या नावाने स्पर्धा, आपल्या ग्रामदेवतेच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय. हा देखील चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न, सातत्याने चुका करतोय सोमा. व्हाईट +1, पुन्हा एकदा 2 धावा आणि 5 धावा अवांतर स्वरूपात टीमच्या टोटल मध्ये जोडल्या गेल्यात. ते कुठेतरी एका खेळाडूने येऊन त्यांना सल्ला देणं महत्वाचं आहे आणि तेच मात्र करत असताना संतोष दिसले. कारण एखादा खेळाडू ज्या वेळेला चुका करतो ना, तुम्हाला एक संघ, एक टीम म्हणून त्याच्याशी बोलणं महत्वाचं असतं. कारण ज्यावेळेला एक चुकतो त्यावेळेला दुसऱ्या खेळाडूने ते सावरणं गरजेचं असतं. आणि क्रिकेट आणि एका खेळामध्ये हेच खूप महत्वाचं असतं, कारण हा टीम वर्क, हा सांघिक खेळ आहे. अपर कट करण्याचा प्रयत्न, 1 धाव प्राप्त होईल. शिवाजादव बॉस यांचं खातं उघडलं जात आहे. थर्डमॅनला चेंडू मार्गस्थ झालाय. 1 सिंगल धाव. नॉन स्ट्राईकला आहेत कावळ्या. समोर बॉस. हा चेंडू ऑन साइडला दिशा दिली आहे. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. गोशंकी क्षेत्राच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होत असताना 1 धाव मात्र प्राप्त होते बॉस यांच्या खात्यामध्ये. शिवाजी बॉस यांना शांत ठेवणं कठीण आहे, परंतु सोमाकडे खासियत आहे आणि सोमाचा विचार केला तर यंगस्टर खेळाडू आहेत. ज्या प्रकारची त्यांची उंची, ज्या प्रकारचा फिटनेस, एका उंचपुरा वेगवान गोलंदाज असावा तसा. शोल्डरचा चांगला वापर करतात. शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न, डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न इथे होईल का? तसं होत नाहीये. फेकी खराब केली आहे आणि पहा इथे क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप कमी वेळा पाहायला मिळतात. एका धावेचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलं जाते. ही जी आपण खेळपट्टी पाहतोय बाजूला याच्यावर कव्हर आहे ती टेनिसची साठी बनवली आहे. म्हणजे आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतली. 2 खेळपट्ट्या एका मैदानामध्ये आपण पाहतोय. जर उद्या पाऊस थांबला तर तुम्हाला टेनिस बॉलचं क्रिकेट पाहायला मिळेल, पण स्पर्धा पूर्ण होईल. पप्या हो बोलतोय. कमी कधी टाकलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न,
यष्टीरक्षक चुकी करतोय. एक धाव गोलशंकी क्षेत्रामध्ये प्राप्त झाली आहे का? येस, 22 स्वरूपात एक धाव. टेनिस जर उद्या चालू झालं तर पप्प्या जास्त सगळ्यात खुश असेल, कारण उद्या त्याची टीम इन ऍक्शन आहे आणि टेनिस खेळायला प्रत्येक खेळाडू आतुर आहे, कारण या वर्षी पाऊस 4 नाही तर तब्बल 5 महिने झाला आहे. मे एंडिंगला पाऊस चालू झाला, त्यानंतर आता नोव्हेंबरची आज 1 नोव्हेंबर आहे आणि अजून पाऊस गेला नाहीये. आणि भारतामध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं घडलं असेल, मुंबईमध्ये विशेषतः, कारण पाऊस एवढा वेळ नसतो, पण तो क्रिकेट न थांबणार आहे. पाटण तालुक्याचं क्रिकेट कधी थांबणार नाहीये. हा देखील हुक करण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाहीये. चेंडू गोलशंकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होत असताना पकडला जातोय. तत्पूर्वी एक धाव मात्र अंकित केली जाते. शिवा जाधव बॉस यांच्या खात्यामध्ये षटकाची होते. सांगता पंचम होते समाप्त. 11 धावा धाव फलकावर. जर अवांतर धावा आल्या नसतं तर चांगलं षटक होतं. आता 18 धावांची आवश्यकता, 15 चेंडूंचा खेळ शेष. वाला उद्या खंडोबाचा दिवस, ज्योतिबाचा दिवस, परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर 18 धावांची गरज आहे. शिवा जाधव बॉस 3 मोठे फटके गरज आहेत. बाबूराव पाटील एक हुशार गोलंदाज. पहिला चेंडू कमी गतीने हाताळलाय. डॉट बॉल. आणि या बाबूराव पाटील यांच्याकडे विविधता आहे. इथून मॅच फिरवण्याची क्षमता हा खेळाडूकडे आहे. शिवा जाधव बॉस यांची महत्वाची विकेट असेल, कारण बॉस यांच्याकडे प्रचंड क्षमता आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ स्टंप वरचा चेंडू, अचूक टप्पा. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या सोमा यांनी तब्बल 11, आणि पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाही बाबूराव पाटील यांनी. हा अनुभव आहे त्यांच्याकडे. अपर कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिल्या. डीप पॉइंट आहे तैनात. कॅच ड्रॉप. एक धाव प्राप्त केले. द्वयाचा प्रयत्न केला जाईल. हा झेल टीम नवलाई जिंतीला महाग ठरू शकतो. आणि कावळ्याने पहा, आता कावळ्या मात्र नाराज असेल, हताश असेल, कारण गेल्या खेळपट्टीवर 9 चेंडू नॉन स्ट्राईकला उभा राहिला. 8 चेंडू, एकही चेंडू खेळला नाहीये आणि नाराज हताश मनाने डगआउट
10 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. रन बॉल इक्वेशन, परंतु मॅच संपली नाहीये. इथून देखील क्रिकेटमध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. एका बाजूला 9ला जिंती सहसा मॅच सोडणार नाहीये आणि दुसऱ्या बाजूला टीम VSS सनबूर 2 मोठे फटके सामना जिंकू शकतात. टीम मोर्या 11 मानेची वाडी आपण सज्ज राहा. सूरज डिसले षटक क्रमांक 3 साठी आलेत. समोर रोहन देसाई. फुलटॉस चेंडू पंचांकडे नजर असेल आणि ज्या प्रकारे हा फुल टॉस चेंडू हाताळलाय, कदाचित चेंडू हातातून निसटला असावा. हा चेंडू डीप झालाय का हे पाहिजे. एक रिव्ह्यू देखील आहे तुम्हाला. येस, रिव्ह्यू घेतलाय नो चेंडूसाठी. आता तिसऱ्या पंचांना मात्र हे बघायचंय की हा बीमर आहे का. इट्स अ बीमर. नो चेंडू आहे सर. +1 आहे का. +1 नो. +1 2 धावा आल्यात म्हणजे आता फ्रेड देखील आहे आणि आता सामना देखील खुला झालाय. 10 मध्ये 10 करायचे होते. कुठेतरी सूरज यांना चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित होतं, परंतु ते झालं नाहीये. आता 10 मध्ये 8 धावांची गरज आणि फ्रेडचा चेंडू देखील आहे. आणि या मॅच मध्ये सूरज डिसले इथून कमबॅक करण्यासाठी प्रयत्न किती करतात हे बघायचंय, कारण अजून 8 धावांची आवश्यकता आहे. जोपर्यंत शेवटची धाव बनत नाहीये तुम्ही कोणत्याही भाकीत वळता होऊ शकत नाही. फ्रेडचा चेंडू. फ्रेडचा चेंडू फुल लेनचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चांगल्या टप्प्यावर. अशा प्रकारच्या गोलंदाजीची आवश्यकता आहे टीम 9 जिंतीला. त्यांचे समर्थक देखील हीच अपेक्षा करत असतील. सूरज डिसले. स्क्वेअर कट, चांगला फटका. अवघी 1 धाव प्राप्त होईल. अशा प्रकारचे फटके प्रेक्षकांना देखील पाहायला आवडतात, कारण रोहन देसाई त्यांच्या बरोबरीने बॉस. एक मोठा फटका, सामना खुला होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला विकेट हवी आहे 9 जिंतीला सूरज डिसले यांना. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफ शॉट डोक्यावरून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धावांसाठी षटकार. 28 धावा स्कोर लेवल. आणि रोहन देसाई यांचा क्लासिकल फटका. अवघी 1 धाव हवी आहे. एका धावेची गरज विजयासाठी आणि पहिला विजय या नवीन टेनिस हंगामाचा प्राप्त करण्याच्या दिशेने टीम VSS सनबूर. एका धावेची आवश्यकता असताना चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आले जरूर. चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर आणि विजयाला गवसणी घालणारा रोहन देसाई यांच्या बॅटमधून चौकार. अभिनंदन टीम VSS सनबूर. हार्ड लक बॅड लक 9 चिंती. नवीन हंगाम आहे, सरावाचा अभाव. कुठेतरी नवीन संघ बांधणी करत असताना तुम्हाला या गोष्टींचा सामना करावा लागतो आणि खूप सारे शुभेच्छा असतील संपूर्ण हंगामासाठी. चला या टीम मोर्या 11 मानेची वाडी VSS सनबूर आपण टॉस करूया.